श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी हा क्रीम फेस पॅक आधीच बनवून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवते. याचं टेक्स्चर आणि क्रीमसारखं आणि स्मूथ आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, ते कशापासून बनलेलं आहे आणि कधी वापरायचं हे तुम्हाला मी सांगते आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. या क्रीममुळे आपला चेहरा सॉफ्ट आणि चमकदार होतो. तर ही क्रीम कशी बनवायची हे आता आपण बघूया. तर मी इथे घेतली आहे 2 चमचे मसूर डाळ. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि रात्रभर मसूर डाळ आपल्या गुलाबजलमध्ये भिजत घालायची. तर गुलाबजलमध्ये का भिजत घालायची, तर कारण उन्हाळा आलेला आहे आणि आपल्या तो गुलाबजल आहे ते आपल्या स्किनला थंडावा देते. आपण कच्च्या दुधात पण घालू शकतो, पण कच्चं दूध फुटते आणि त्याचा एक वेगळाच स्मेल येतो. म्हणून हे फक्त आपल्याला गुलाबजलमध्येच भिजत घालायचं. कारण रात्रभर जर आपण दुधात भिजत घातलं तर रात्रीचं दूध ते फाटून जातं याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला गुलाबजलमध्येच टाकायचं आहे भिजत ते. आणि हे मी रात्रभर झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी छान अशी सॉफ्ट डाळ आपल्याला मिळालेली आहे. कारण अगदी सॉफ्ट झालेली पाहिजे, तरच आपल्याला एक ते क्रीमी टेक्स्चर मिळणार आहे. तुम्ही बघू शकता नखानी तुटत आहे, म्हणजे किती सॉफ्ट झालेली आहे. अशी सॉफ्ट डाळ आपल्याला हवी आहे या क्रीमसाठी. आणि आता हे पाणी साईडला काढून टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्ही आपल्या चेहऱ्यावरती स्प्रे करू शकता. हे पाणी फेकू नका, कारण हे मसुरीचं आणि आपल्या रोज वॉटरचं पाणी असल्यामुळे हे पाणी तुम्ही वेस्ट करू नका. किंवा कुठला तुम्ही फेस पॅक लावाल त्याच्यामध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता. आता याच्यामध्ये मी कच्चं दूध ॲड करत आहे, कारण आता आपल्याला नंतर हे क्रीम झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता आपण कच्चं दूध टाकू शकतो. कच्चं दूध आपलं स्किन सॉफ्ट करते, परत ते नॅचरल क्लेन्झर आहे, ग्लो वाढवतं. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. आता उन्हाळ्यात जास्तीत जास्त ॲलोव्हेराचा तुम्ही यूज करत चला, कारण माझं एक पहा छोटं आहे ते संपलेलं आहे, मी मोठं आणलेलं आहे. आता उन्हाळ्यामध्ये ॲलोव्हेरा खूप स्किनला आपल्या थंडावा देतो. इथे मी टाकला आहे 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. ॲलोव्हेरा जेल स्किन हायड्रेट ठेवते आणि पिंपल्स कमी करते. आता याच्यामध्ये अशा प्रकारे मी 2 चमचे ॲलोव्हेरा जेल टाकलेला आहे. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपलं स्किन रिपेअर करतं, डाग कमी करायला मदत करतं आणि हे सुद्धा स्किनला नॅचरली ग्लो देतं. एकच पुरेसं आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल, कारण नंतर आपल्याला जे ग्लिसरीन टाकायचं आहे, त्यानंतर कॅस्टर ऑइल टाकायचं आहे. त्यामुळे जास्त ऑइली व्हायला नको, त्यामुळे एक सफिशियंट आहे. तर तुम्ही मसूर डाळीची किती क्वांटिटी घेता त्यावर डिपेंड आहे, पण जास्त बनवून ठेवू नका, कारण 8च दिवसाचं बनवा. आणि हे तयार झालेलं क्रीम आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे. आणि आता टाकत आहे मी ग्लिसरीन 1 चमचा. ग्लिसरीन स्किनला डीप हायड्रेशन देतं. नंतर ड्राय आणि जी आपली कोरडी स्किन असेल ती पण लगेच सॉफ्ट करते. स्किनचं मॉइश्चर लॉक ठेवते आणि स्किनला नॅचरली ग्लो देतं. आणि आपल्या चेहऱ्यावर ज्या फाईन लाईन्स आणि ड्रायनेस आला असेल ते सुद्धा ते कमी करायला मदत करतं. सगळे इन्ग्रेडियंट्स मी आधी वाटीत नीट मिक्स करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवल्यावर अगदी स्मूथ आणि क्रीमसारखं टेक्स्चर मिळेल आपल्याला. म्हणून मी हे सगळं आधी वाटीत मिक्स करून घेत आहे. जर आपण वाटीत अशा प्रकारे मिक्स केलं तर एखादा इन्ग्रेडियंट्स प्रॉपरली मिक्स नाही झाला तरी चालेल, कारण आपण मिक्सरमध्ये टाकत आहे तर सगळं व्यवस्थित ते मिक्स होणारच. आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून प्रॉपरली फिरवून घेणार आहे. जोपर्यंत एकदम स्मूथ आणि क्रीमसारखं टेक्स्चर मिळत नाही तोपर्यंत फिरवा. थोडं मध्ये मध्ये उघडून बघायचं त्याला, थोडं सॉफ्ट झालं आहे का. तर आता अशा प्रकारे मी बघून घेते थोडं सॉफ्ट झालं आहे का. नसेल थोडं सॉफ्ट झालं तर थोडं दूध मिक्स करू शकता, पण तशी गरज नाही आहे, कारण हे सगळं आपण टाकलेलं आहे त्याने थोडं पातळ टेक्स्चर येणारच आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर सॉफ्ट झालेलं आहे, कारण हे आपलं क्रीम आहे. हे तुम्हाला चेहऱ्यावर लावल्यावरती दिसणार सुद्धा नाही आहे, कारण हे फेस पॅक नाही आहे. त्यामुळे थोडी पातळच कन्सिस्टन्सी ठेवली तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता किती छान पातळ सॉफ्ट त्याचं टेक्स्चर आलेलं आहे.
तरी पण हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण याची क्वांटिटी कमी आहे थोडी. तर व्यवस्थित गाळून घ्यायचं, कारण त्या मसूर डाळीचं थोडंफार जाडसर आलं असेल तर ते वर चाळणीवर राहतं. आता हे व्यवस्थित मी असं गाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता वरती छान असं थोडंसं डाळ आलेली आहे किंवा जाडसर आलेलं आहे डाळीचं. हे तुम्ही हाताला स्क्रब म्हणून यूज करू शकता किंवा चेहऱ्याला पण हळूहळू रब करू शकता. हे क्रीम तुम्ही दिवसातून 2 वेळा यूज करा. रात्री चेहरा स्वच्छ करून हे क्रीम लावायचं, त्याच्यानंतर सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि परत एकदा आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला हेच लावायचं एक 10-15 मिनटं आणि अजून परत चेहरा धुवून घ्यायचा. तुम्ही जे मार्केटमधलं डे क्रीम, नाईट क्रीम आणता त्यापेक्षा हे तुम्ही क्रीम यूज करून बघा. हाताला रब करतानाच तुम्हाला हात इतके सॉफ्ट वाटतील. हे क्रीम तुमचा चेहरा सॉफ्ट आणि उजळ होण्याससुद्धा मदत करते. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं कॅस्टर ऑइल. मी यात थोडंसं कॅस्टर ऑइल ॲड करते, जे स्किनला डीप मॉइश्चर देऊन चेहरा सॉफ्ट, स्मूथ आणि ग्लोईंग बनवायला मदत करते. तुम्ही बघितलं असेल की आपण याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहेत. ते थोडंसं घट्ट असतं खूप, त्याच्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझी एक बॉटल पूर्ण संपलेली आहे. मी हेअर मास्कमध्ये सुद्धा आणि आपल्या फेस मास्कमध्ये सुद्धा त्याचा भरपूर यूज करत असते. केसांसाठी तर कॅस्टर ऑइल खूप बेस्ट आहे. कॅस्टर ऑइल टाकल्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं, कारण ते थोडंसं दाट आणि घट्ट असतं. आणि हे तुम्ही आता एअरटाईट एका बरणीमध्ये भरून ठेवा. आणि मी परत सांगते 8 ते 10 दिवसासाठीच बनवा आणि काढलं यूज केलं की लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे यूज केलं तर 8 दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरती फरक दिसेल. घरचं क्रीम, नॅचरल ग्लो, फरक तुम्हालाच जाणवेल. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.